आणि म्हणून की काय विवाह मामाशिवाय होत नाही, म्हणून आमच्या मामाला सुधाकर मामाला जणू काही महाराजांनी विवाहासाठी पाठवले की काय. आणि त्याचप्रमाणे पहिलं मातेचं मंदिर म्हणून तसं पाहिलं तर ते माहेरून आलेले या विवाहासाठी. हा एक सुंदर सोहळा. ह्या आपल्याला थोडंसं महाराज आपल्याला हा जीवनानंद आपल्याला शिकवला आहे. आणि म्हणूनच काल मी असं इथे सांगितलं मामा की आपल्याकडे एक मंत्र आहे, भवे जन्मनी जन्मनी. म्हणजे तुमचा जर तो संकल्प असेल, या जीवनात जर तुम्हाला पूर्णानंद जर मिळाला असेल तर सद्गुरु कृपेने पुन्हा एकदा पुढचा जन्म तुम्हाला या पूर्णवादाच्या मांडीवरच घेता येतो. आणि असं घेतलेले असे अनेक उदाहरण सद्गुरूंनी आपल्या आयुष्यात आपण बघतो. काही कथा झाली, अत्यंत सुरस्ती कथा होती, संध्येचं चरित्र. आणि तदनंतर मग सतीचं जन्म झाला. सतीचा दक्षाच्या घरी जन्म झाला. त्याचं नावच दक्ष आहे. आणि दक्ष म्हणजे जो नित्य जागृत असतो, जो नित्य साक्षी असतो. मग तो प्रजेविषयी असो अथवा पुत्राविषयी असो अथवा प्रजेलाच पुत्र समजून त्यांचं संगोपन करणारा तो अशा प्रकारचा दक्ष राजा. आणि त्या दक्ष राजाच्या घरी या भगवतीनं सतीच्या रूपाने जन्म घेतला. आणि तदनंतर हळूहळू ती वृद्धिंगत व्हायला लागली, तिची वाढ व्हायला लागली. आणि जसं जसं ती वयानं मोठी होऊ लागली तसं तसं मात्र जागृतीत, स्वप्नात आणि सुषुप्तीत फक्त शिवचिंतन, फक्त शिवाचं चिंतन. ते अशा प्रकारचं की जे सद्गुरू रामू भैया ज्यांना ज्याप्रमाणे गणेशाची आंतरिक ओढ लागली होती, ज्याप्रमाणे आपल्या सद्गुरूंना गणपतीची आंतरिक ओढ लागलेली होती, त्याच्यामुळे तशाच प्रकारची जणू काही ती स्थिती इथे या सतीची झाली. आणि मग तदनंतर एके दिवशी ब्रह्मदेव हे सहज दक्षाच्या घरी गेले. आणि दक्षाच्या घरी जात असताना आणि दक्षाशी काही चर्चा करत असताना तिथं ही ब्रह्मदेवाची म्हणजे नाथ ही तिथं आली. यांनी तिच्या मनातला भाव ओळखला. आणि तदनंतर त्यांची जेव्हा ती चर्चा संपली, हे पुन्हा एकदा कैलासाला आले. कैलासाला आल्यानंतर मग ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं शंकरांना की मग आमची जी नात आहे म्हणे, हिला तिच्या अंतःकरणात एक आंतरिक अशा प्रकारची ओढ तिची लागलेली आहे. आणि तिचं सतत शिवध्यान तिचं चालू असतं, अखंड तिचं शिवध्यान चालू असतं. आणि एके दिवशी संध्याकाळी जेव्हा तिनं तिच्या आईला हे विचारलं की आई म्हणे या जगामध्ये म्हणे मला कशाचं स्वारस्य वाटत नाही, फक्त एका गोष्टीची ओढ मला असते. म्हणे कुठली गोष्ट? म्हणे शिवपूजन. मी सांग म्हणे कुठं मी जाऊन शिवपूजन करू? आईनं सांगितलं की मुली तू आपलं घर हे राजवाडा म्हणे, तुला जिथं पाहिजे तिथं तू शिवपूजन करू शकते, पण घराच्या बाहेर न करता शक्यतो आपल्या घरातच तू ते करावं अशी आमची इच्छा आहे. आणि तदनंतर तिने तिच्या घरातच ते शिवपूजन करणं चालू केलं. आणि एक दिवस नारद मुनी, आता ब्रह्मदेवानं मागच्याच एका अध्यायामध्ये नारद मुनींना शाप दिला होता की तुझे पाय एका जागेवरती कधीच राहणार नाही. म्हणून ते भ्रमण करता 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 ते इथं आले सहज दक्ष राजाकडे. दक्ष राजाकडे आले. दक्ष राजाचा त्यांनी थोडासा पाहुणचार वगैरे घेतला. आणि यांचं लक्ष सहज त्या सतीकडे. मनोमन अत्यंत आनंद झाला. म्हणजे येण्याचं प्रयोजन फक्त हेच होतं की नेमकी ती सती काय करते. ती भगवती माता त्या बाळरूपामध्ये, पण आता हळूहळू ती वयाला तरुण झालेली होती. आणि ती आता काय करत आहे, तिची अवस्था कशी आहे, तिचं आचरण कसं आहे, आणि तिचं एकंदरीत तिचं दर्शन व्हावं या हेतून नारद मुनी दक्षाच्या घरी आलेले होते. आणि मग दक्षराजांनी बघितलं, मनोमन अत्यंत नारदांनी बघितलं आणि मनोमन त्यांना अत्यंत आनंद झाला. झालं नारद मुनी इकडून निघाले कैलासाला. आपल्याला मस्तपैकी नारायण नारायण करत महादेवासमोर उभे, शिवासमोर उभे. आणि त्यांनी शिवाला सांगितलं
ती म्हणे सध्या सती आहे ना म्हणे, ती फक्त आणि फक्त आणि फक्त हे शिवध्यान करत आहे. आता देवाला सुद्धा थोडीशी नारदाची टिकी घ्यावी लागली. नाही हो का म्हणे, कशासाठी म्हणे, काय म्हणे देवा म्हणे, सगळं विश्व तुम्हीच निर्माण केलं, तुम्हाला माहित नाही का म्हणे. अहो म्हणे, किमान लोककल्याणार्थ तरी तुमचा आणि तिचा विवाह व्हावा असं आम्हाला वाटतंय. ठीक आहे ना. मग शिवाने त्यांना काय सांगितलं की आता मी तुला एक गोष्ट सांगतो, ती फक्त आपल्या दोघांमध्येच राहू दे म्हणे. तू तिला नंदा व्रत करण्याची आज्ञा कर. तू तिला त्या नंदा व्रताचा तू तिला जाऊन मार्ग दाखव. ठीक आहे. कारण आता शेवटी कसं आहे, कन्येच्या मनात हा विचार जरूर आहे, पण पित्याचा विरोध काय, न कुळ ना गोत्र ना घर ना राग काहीच नाही ना, ना तर वस्त्र अंगाला बसणं आणि थोडस कटीवरती व्याघ्र करणं. बरं अजून कथा कशाची, म्हणजे अजून गोष्ट कशाची घ्यायची, तर गाळ्यामध्ये नागाला बांधलेलं. बरं नागाचीच काय कमी होती म्हणून त्यांचे घर भूत खेळ. मग एवढं सगळं झालं मग तांडव नाही करणार होतं काय, शांत बसणार आहे का. मग ही सगळी त्यांची अवस्था बघून पित्याच्या मनामध्ये विचार यायला लागला. आणि साहजिकच थोडासा या गोष्टीला कुठेतरी दक्ष घाबरत होत. त्यांना असं वाटत होतं की यार शेवटी एका पुत्रीच्या वडिलांच्या मनामध्ये हे विचारायला साहजिकच आहे की पुढं माझ्या मुलीचं भवितव्य काय, हा विचार त्यांच्या अंतःकरणात कुठेतरी थोडासा तो होता. आणि म्हणून की काय मग इकडं नारद मुनी एक दिवस डायरेक्ट घेऊन सतीला भेटले. आणि त्यावेळेस सती सोबत काही तिच्या साथ्या सुद्धा व त्यांच्या त्याचे छोटस एक उपवन होतं, एक उद्यान होतं. त्या उद्यानामध्ये त्या विहार करत असताना नारद मुनी तिथं आले. आणि मग सांगितलं नारद मुनींनी म्हणे, मी तुम्हाला सर्वांना आता उत्तम पती मिळावा याकरता मी नंदाव्रत मी तुम्हाला सांगणार आहे. पण सगळ्यात पहिले आमची सती हे व्रत करा आणि नंतर तुम्ही करू शकता म्हणे. मग त्यांनी विचारलं, सांगा म्हणे हे व्रत कसं आहे. तर मी कालच सांगितलं, काल तो विषय कसा येऊन गेला, म्हणजे इथं हे स्थान महात्म्य आहे की विषय स्वतःहून येतात, ही सद्गुरूंची कृपा आहे. काल पंचांगाचा विषय निघाला. आणि जसं हे नंदाव्रत आहे, जसं आपण एक महिना म्हणतो त्याला एक मास म्हणतात. एक मासामध्ये 2 तिथी असतात, शुक्ल पक्षाच्या 15 तिथ्या, कृष्ण पक्षाच्या असलेल्या त्या 15 तिथ्या. आणि या तिथ्यांबरोबर 5 काही अशा शुभ तिथ्या असतात. जया, भद्रा, नंदा, रिक्ता आणि पूर्णा या त्या तिथी असतात. तर प्रतिपदा, षष्ठी आणि एकादशी या तिथीला नंदा तिथी असं संबोधतात. आणि मग नारदांनी हे व्रत कसं करायचं हे नारदांनी त्या सतीला सांगितलं. आणि त्यावेळेस नारद तिथं त्यांना असं सांगतात की अश्विन महिन्यातल्या प्रतिपदा, षष्ठी आणि एकादशी या दिवशी तुला उत्तम पती मिळावा याकरता हे नंदाव्रत जर तू कळत असशील तर फक्त गुळ आणि भात व मिठाचा नैवेद्य शिवाला अर्पण करायचा. तदनंतर कार्तिक महिन्यातली चतुर्दशी तिथी, त्यावेळेस खीर व अनारसे हा नैवेद्य महादेवाला अर्पण करायचा. तदनंतर मार्गशीर्ष महिन्यातली कृष्णाष्टमी या दिवशी तीळ, जव व तांदूळ यांचा नैवेद्य महादेवाला दाखवायचा व त्याचबरोबर शुद्ध तुपाच्या दिव्याने त्यांची आरती करायची. तदनंतर पौष महिन्यातली शुक्ल सप्तमी तिथी, या तिथीला रात्रभर जागरण व फक्त शिवचिंतन करायचं व सकाळी शिवपूजन करून खिचडीचा नैवेद्य दाखवायचा. तदनंतर माघ पौर्णिमा
या दिवशी रात्री पूर्ण जागरण करायचं व सकाळी नदीच्या तीरावरती जाऊन स्नान करायचं व त्यासोबत त्या अंगावरचे जे ओले वस्त्र असतात त्या वस्त्रांनी शिवपूजन करायचं। तदनंतर फाल्गुन महिन्यातली कृष्ण चतुर्दशी याही रात्री रात्रभर जागरण व शिवपूजन करून सकाळी मात्र बेलाच्या फळांनी व बेलाच्या पानांनी शिवपूजा करायची व पूर्ण फाल्गुन महिन्यातच सर्व रात्री जागून फक्त शिवचिंतन हे करायचं। तदनंतर चैत्र पक्षातील शुद्ध चतुर्दशी तिथी या दिवशी व रात्रीभर शिवपूजन करायचं, पण महादेवाला पळस आणि जवना व्हायचा। आणि त्याचप्रमाणे वैशाख शुक्ल त्रयोदशीला तिळाचा हार व नव्या जवाच्या भातासोबतच त्याची पूजा करायची व पुढे महिनाभर तीच पूजा तशी ठेवायची। आणि तदनंतर ज्येष्ठ महिन्यामध्ये व्रत मानती फुले हे महादेवाला अर्पण करायचं व आषाढ शुद्ध चतुर्दशी तिथीला काळे वस्त्र व मातीचे फुलं व्हायचे व श्रावण शुक्ल अष्टमी व चतुर्दशी तिथीला महादेवाला फक्त पवित्र यज्ञोपवित व त्यात हे व्हायचे व वस्त्र व्हायचे। आणि तदनंतर भाद्रपद कृष्ण त्रयोदशीला नाना फळे व फुले महादेवाला अर्पण करायचे।